आपण जे आहे कॉम्पिटिटिव्हमध्ये जी स्ट्रॅटेजी डिस्कस करत आहे. पण त्या मघापासून डिस्कस करणं सुरू आहे आपलं. पण त्यामध्ये तुम्हाला एक खास सांगतो, या स्पर्धा परीक्षेत माणूस अभिमन्यूच जास्त होतो. युधिष्ठिर बनायचा युधिष्ठिर. पण याचा खास जे आहे भुलभुलैया पॉइंट कोणता आहे माहिती आहे का? की जेव्हा आपण कोणते 100 क्वेश्चन सॉल्व्ह करतो, त्यातले स्टडीच्या बेसवर 40च क्वेश्चन जमतात. 100% उत्तर फक्त 40चेच माहीत असतात. 60% क्वेश्चनमध्ये 50-50 असते. अर्धा क्वेश्चन माहीत असतो, अर्धा क्वेश्चन माहीत नसतो. मग इथं कॉमन सेन्सने उत्तर काढावं लागते, कॉमन सेन्स. मग इथं उत्तर तुम्ही इथं कॉमन सेन्स कसा डेव्हलप करता? म्हणजे अभ्यासाने एक भाग होतो, परंतु 60% एक्झाम ही कशी होते कॉमन सेन्सनी. मग तो डेव्हलप करण्यासाठी तुम्ही एम-सी-क्यूची प्रॅक्टिस कशी करता? तेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढं ह्या आयोगाचा माइंडसेट काय होतो? कॅप्चर होतो. त्यासाठी तुम्ही थोडक्यात काय करा माहिती आहे का? YouTubeला ठोकताळे किंवा ट्रिक्स म्हणून असे भरपूर लेक्चर टाकलेले आहे. मी पण टाकलेले आहे, बरेच लोकांनी टाकलेले आहे. ते सर्व 10-12 लेक्चर काय करा एकदाचे पागून घ्या. ठोकताळे किंवा ट्रिक्सवाले. मग ते लेक्चर बघितले की कॉमन सेन्स डेव्हलप होऊन जातो, की इथं आपल्याला आता ए स्टेटमेंट आहे. म्हणजे बी-सी-डी स्टेटमेंट माहिती आहे, राईट आहे. पण ए स्टेटमेंट काहीच माहीत नाही. पहिल्यांदा ऐकलं. मग आता त्याला राईट घेऊ का रॉंग घेऊ?